करल. तर आई एकदा सांग म्हण. काय व्हिडिओ एंड करायचा आपल्याला. तर मी काय म्हणू शकतो, तर तू एवढं म्हण. व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. वाह. सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. तर ना आजचा व्हिडिओ खास होणार आहे, कारण मी आईला विचारणार आहे की मी कोण. म्हणजे मी आईचा मुलगा आहे माहिती आहे, पण मी कोण, आई मला किती ओळखते. तर आपण याच्यावर एक चॅलेंज दिला, ऐकून जाणीव करून घेऊ आणि जाणून घेऊ. तर ठीक आहे, बघू आईचं मत काय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही पण एक मुलगा कोणाच्या आईचे आहात. तर तुम्ही तुमच्या आईला असं विचारून बघा एकदा, म्हणजे आई तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने ओळखते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. आई काय करायलीस? काहीतरी बसल्या बसल्या काय करायलीस? काहीतरी बसल्या बसल्या काम. काय करायली? काय आहे? कापूस. बरं बरं, मला सांग, इकडं बघ. मला सांग, तू मला किती ओळखते काय? आई तू माझा आहेस, मी कशी ओळखत नाही तरी लहानपणापासून. नाही, मला किती ओळख तुला सांग बरं. मला काय आवडते सांग बरं. तुला ना, हां, तुला मॅगी आवडती. मॅगी. हा बरं ठीक आहे. सांगितलं का मॅगी आवडती? हां, मॅगी आवडती, हां केळी आवडती तुला, हां. मग संत्री आवडती, संत्री. हा. मला संत्री आवडते, मला माहित नाही. बोरं कसे साफ केले आता? असं का? मग मग मला असं दुसरं काय असं आवड सांग बरं तू. मला कुठं बाहेर जायचं म्हणलं तरी काय कसं काय. तुला कुठं निसर्गरम्य वातावरण बघायला आवडते, तुला शेताकडे जायला आवडते, कोणती मंदिर हे बरोबर आहे. फार असं दुसरीकडं प्रवासात जाऊन दूर कुठेतरी असं छान प्रेक्षणीय स्थळ बघायला आवडतात, किल्ले. अजून काय आवडते का? फिरायला जायला आवडते. अजून शेतात ढोरं मला ओळायला आवडते का? पागल आहे का? गाई. बरं मला सांग, मी आता एवढा मोठा झालो. तर मयातला म्हणजे असं एकदम असं घाण स्वभाव कोणता? चिडका. चिडका बा लगेच चिडतो. लगेच चिडतो कशावर बी. मी आणि एवढं राग ते पटकन थोड्याच वेळात काहीच नसते. बघा मित्रांनो, काही नसते बरं. काहीच नसते. थोडा आई तू काय करायलीस अजून असं बोलते. अजून अजून काय? बरं अजून काय बरं अजून काय सांग ना माझ्याबद्दल. काय तुला कसं, मग आता मलाच माहित नाही मी काय करू काय नाही, तू सांग ना. म्हणजे मग आता असं काय खराबी काय चांगलं गुण काय? चांगलं गुण सांग. चांगल्या मित्रांसोबत राहायला आवडते. चांगला गुण सांग मला. चांगला गुण सांग. मला चांगला गुण खूप आवडते. कोणाशी भांडण नाही, खूप छान राहणं, सगळ्याशी मोठ्या माणसाला चांगलं बोलणं, मला हे खूप आवडते तुझं. की आमच्या पुढे जात नाहीस, कोणाला बोलू नको. आम्हाला बोलायची आमच्यापेक्षा मला खूप चांगलं वाटतं की खूप चांगला राहतोस तू. मला तरी एखाद्या वेळेस मी पटकन बोलत होते, पण तुझ्या तोंडात ते येतंय नाही. शांतपणानं सगळ्यांना संयमानं संग चांगलं बोलतो सगळ्यांना. अजून काय? अजून तुला काय म्हणून सांगा. पप्पा आले का? पप्पा मला सांगा. इकडं बघा, मी बोलायलो यार, मी व्हिडिओ करायलो. मला सांगा, मॅथली ना अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला आवडते? मॅथ अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला आवडते? माझ्यामध्ये काय असं आहे की कोणती गोष्ट आहे की तुम्हाला आवडते? म्हणजे मला आवडते ती सांगतो. हा, तुम्हाला आवडते. मला आवडण्याचं आहे, म्हणलं तसं ऐकते. जलवा आहे हमारा. म्हणलं तसं ऐकते म्हणून लाड येते. बघा मित्रांनो, म्हणलं तसं ऐकते म्हणून लाड येते. म्हणून मी खायचं असो या कोणत्या पैशाचा हे असो, आम्ही कधीच मागे पुढे बघत नाही, कारण तो आमच्या मनाजोगता आहे. ओके. आणि आई मग मला सांग, पप्पानं काय आणले का? पप्पानं तुझ्यासाठी खेळ आणले, भाजीला आणलंय. पप्पानं भाजीपाला आणलाय मित्रांनो. काय काय आणलं बघू आपण. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठे गेलाय, आईकडून मला जाणीव करून घ्यायचं होतं की माझ्याबद्दल की आईला किती माहिती आहे. पण हे व्हिडिओ कुठे गेलाय, पण तरी पण मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ना नक्की तुम्हाला दाखवेल. मी आता तर थोडं काही हे फक्त
थोडं काय गोष्टी आहेत तर तेवढ्याच आहेत. आणि बाकी मी फुल ब्लॉग करणार आहे त्याचा, तर तुम्ही ते ब्लॉग बघा, येईल काही दिवसात ते पण. आणि अनेक सरप्राईज आहे तुमच्यासाठी, म्हणजे हां तुमच्यासाठीच आहे ते. बघा एकदा तुम्ही, काही अजून 2 तारखेला येणार आहे बघा, 2 तारखेला मस्त आहे नव्या वर्षात. नवीन वर्षाचं. तर तुम्ही ते बघा, सरप्राईज आहे तुमच्यासाठीच आहे. मग येईल काही दिवसात, 100% येईल. तुम्ही ते बघा, मजा येईल खरंच. आणि आईसोबत ना आपण काय करणार आहे माहिती आहे का, आता आईसोबत ना आपण जेवणाची मदत करणार आहे आईसोबत स्वयंपाक करायसाठी. तर त्याचा फुल ब्लॉग येणार आहे, ते पण येणार आहे उद्या, नाही तर परवा दिवशी ब्लॉग येईल त्याचा. तर आपण आईसोबत गप्पा मारता मारता फुल ब्लॉग करू त्याचा, आणि आईसोबत मस्त स्वयंपाकामध्ये मदत करू. तर आपल्यासोबत मग आई पण असणार आहे, पप्पा पण असतील. पप्पाला वेळ भेटला तर पप्पा आईसोबत मदत करतील, नाही तर नाही. कारण पप्पा तर इकडे कधी येतात नाहीत किचनमध्ये. तरी पण पप्पाला टीव्ही पाहत असं वाटते. पप्पाला टी लय आवडते. बघ ते ही भाजी हे कशाची भाजी, ही सांगा भाजी कशाची. विचारते, आई सांगते. मित्रांनो भाजी कशाची आहे कमेंट मध्ये. मेथीची भाजी आहे. हां हे ही पालक आहे. ही पालक आहे, ही कोथिंबीर आहे. गोबी आहे. मेथी 2 आली पप्पा ना. नाही, ते मेथी नाही आहे. गोबी आहे. ही पहिले एवढी खात होतो नाही, लय खात होतो माहिती आहे का. तू कशी खात होता पहिले? हे बघ, ही भाजी म्हणून चालू तुला ते आवरा गवारीची शेंगा, आवरा 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 शेंगा. आवरा म्हणजे आवरा शेंगा. आवरा. गवारीचं वेगळं असतं. वांगे. वांगे. पप्पा नेहमी काकडी आणताच बरं. नेहमी. हे तुला अक्कल नसते रे. काय तुम्हीच घेतली ना पीठ. सांडली रे सगळी भाजी बघ इथे. अरे रे रे रे, ते चांगली तरी द्यायची नाही. हा हे घे. बाळा मित्रांनो, जर आईची मदत करू आपण. पूर्ण भाजीपाला एकदम ठेवून देऊ इथं. बनाना ठेवतो मी, तू याच्यामध्ये भरून ठेव काही केलं. कशात. हां याच्यामध्ये भरून ठेव भाजी. ती बारी बारी छोटी छोटी, बाकीची ठेवून द्यायची. ते चांगल्या पद्धतीने लावू मित्रांनो आपण. हे केला काय म्हणतात, हे दिल पसंत. हां, हे दिल पसंत आहे मित्रांनो, बघून घ्या. दिल पसंत त्याला कशावर म्हणतात की रे बाबा, दिलचा आकार बी नाही त्याला दिल पसंत आहे. तर मित्रांनो लावले आपण इथं. याला कशाची, गवारची म्हणली काय, आवरा. आवरा. मित्रांनो आवऱ्याची शेंगाची भाजी एवढी भारी लागते ना. आज पण आईनं केली होती, एवढी भारी होती ना आवऱ्याची शेंगाची भाजी. भारी छान झाली आहे ती भाजी खरंच. भाकर पाहिजे त्याला. हां भाकर. हां याला काय म्हणतात काय, दोडका. दोडका. दोडका मित्रांनो, याला दोडका म्हणतात. दोडकं पालक. हे काही जणाला माहीतच नाही बरं आहे. हे दोडकं काय मोजक्या जणाला माहीत असते, बाकी मग कोणाला जास्त गावातले शहरातल्या लोकांना जास्त जणांना माहीत नाही याला काय कोणत्या भाषा म्हणतात. मित्रांनो बाजार केला सोमवारचा पप्पाने. बाजार केला ते. सापडली. त्या दिवशी पडली नव्हती का आपल्याच्या सुई ती. কিন্তু बघ तुला पप्पाने काय आणली. काय? हो खातो. पण मी जिमला जात नाही काय ना, आता काय केळीचे गरज आहे काय. अरे खाणं काय अवघड, चांगलं आहे शरीराला, ते पौष्टिक आहे ना. खाऊ वाटत नाही रे. अरे खात राहायचं. कधी एखाद्या वेळेस ठीक आहे. पप्पा तुम्ही आता काय करायला आता. पत्ती ब्लेड आई बघा तुम्ही. आई जेवायला काय करायचं तू आता. मी आता त्याचं वरण करणार आहे. ते कशाचं. सुक्याचं नाही, ते घोळचं वरण करणार आहे. कसं लागते. छान लागते. चमकुरेच्या याच्यासारखं भाजी सगळं. हा. चमकुऱ्याची ते हे काय, चमकुऱ्याच्या वड्या चमकुऱ्याच्या वड्या हो करतो ना. ते त्याला खावतो. नाही ते त्याची पानं मोठी असतात, याची पानं लहान असतात, एवढाच फरक. खायला तेच भाजी चिकट, हे भाजी. मग तुम्ही कुठं आणलात चुका तुम्ही ते. हे घोळ आणली ना पप्पाने काय. हम्म? हे घोळ आणली. हे घोळ आहे का ती, मला ती मेथीच वाटली ती. नाही, ही नाही, मेथी. मेथी. तर मित्रांनो हे बघा हे घोळची भाजी आहे. आणि हे सेम टू सेम ना त्या आता हे बघा तुम्ही, हे बघा हे घोळची भाजी आहे. आणि सेम टू सेम हा, सगळ्यांना समज. ही मेथी सेम दिसायली, सेम काहीच फरक पडणार नाही. त्या बरं झालं आईनं वेगळं केलं, नाही तुम्ही आता सेम मला वाटलं हेच गोळीची भाजी ती जड आहे ना, जड आहे ती, पाण्याने भरलेली आहे बघ ना. हो दिसायला हिच्या. हां ते याच्याहून समजते मित्रांनो. हे बघा याची खालच्या साईडला लाल असते, इथं त्याच्या मुळाला लाल असते आणि याच्या नसते. खूप पाणी असते याच्यात. ह्याच्या पातळ असते. हां ह्याच्याहून समजते ते चुका म्हणतात बा घोळ का, ते घोळ आणि मेथी सेम दिसते, म्हणून त्याची तुम्ही जरा दक्षता घ्या. ठीक आहे मग आता व्हिडिओ इथं स्टॉप करतो मी. तर आज आई स्टॉप करल. तर आई येतात सांग मन
काय माहिती. व्हिडिओ एंड करायचा आपल्याला. तर मी काय म्हणू शकतो, तर तू एवढं म्हण. व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद. हम्म. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. वाह, सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक करा. मित्रांनो भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मग आता चला एवढंच, बाय.